म्हणून तुम्हाला सुरुवातीलाच मी सांगितलं ती दुष्ट भूक लागलेली मुलगी म्हणली की हे परात्पराचे दास आहेत, हे तुम्हाला तारणाचा मार्ग कळवतात. काय म्हटली ती? परात्पराचे दास आहेत, हे तुम्हाला तारणाचा मार्ग कळवतात. पण याच्या अगोदर ती काय करायची? ती दैव प्रश्न पाहायची, दैव प्रश्न पाहायची. ती लोकांना काय करायची? तुला करणे केली, तुला जादूटोणा केली, तुला घनमती केली, तू याचं लिंबू उतरून टाक, तू ह्या गोष्टी नारळ उतरून टाक. दुष्ट आहे तो अंधारातच राहतो आणि तो अडकतो. पण न्याय एक जाऊन जग प्रकाश तो हळूहळू तो प्रकाश. आज आम्हाला त्याच गोष्टीचं तुम्हाला हे शिकवायचं आहे की तारणाचा मार्ग आम्हाला देवाने घडवलेला आहे. आणि त्यामुळं आज आपण बघितलं बसलं एकही नीतिमान नव्हता. आमचा गळा तुकडे धरले होते, आमचं जीव विषारी शापाने भरलेली होती. पण प्रभूने आम्हाला प्रायश्चित्त, आमच्यासाठी प्रायश्चित्त केलं, आम्हाला नीतिमान ठरवलं, आम्ही न्यायी ठरलो. आणि न्यायीचा उलट कसा आहे? प्रकाशासारखा, हळूहळू प्रकाशाचा तो. पण जो दुष्ट आहे तो अंधारात राहतो आणि तो कशाशी अडकतो तर त्याला कळत नाही. म्हणून लक्षात ठेवा का येशू शिवाय कारण नाही, सार्वकालिक जीवन नाही, स्वर्ग आहे आणि नरक पण आहे. अंधारात राहू नका. धन्यवाद धन्यवाद. आपण प्रार्थना करूया. म्हणा, हे आमच्या स्वर्गातील बाबा, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो. तू आपला एकुलता एक प्रिय पुत्र आमच्या अपराधांसाठी दिला, त्याने आमच्या अपराध स्वतःवर घेतले. धन्यवाद प्रभू येशू. आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो. प्रभू येशू, आमच्या सर्व अपराधांची क्षमा कर. आम्ही पश्चाताप करतो. तुझ्या पवित्र रक्ताने आम्हाला शुद्ध कर. प्रभू येशू,